नमस्कार. पश्चिम बंगाल भारतीय राजकारणातील सर्वात महत्त्वाचं आणि तितकंच वादळी रणांगण. कि आज जो साहिब मसनद है वो कल नहीं होंगे, किराएदार है सभी यहाँ, किसी का ज्यादती मकान थोड़ी है. 2026च्या विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत आणि आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या निकालाकडे. उद्या सोमवारी मतमोजणी होत आहे. पण ही निवडणूक तृणमूल काँग्रेस आणि भाजपमधील लढत नाहीये. यावेळी बंगालच्या राजकारणात असे काही बदल झाले आहेत ज्याने संपूर्ण समीकरणच बदलून टाकलं आहे. चर्चेत असलेला SIR, हा SIR चा वाद नेमका काय आहे? ममतांचा बालेकिल्ला धोक्यात आहे का? चला जाणून घेऊया आजच्या विशेष व्हिडिओ मध्ये. ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर राम दूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन वरण विराज सुबेसा कामन कुंडल कुंचित केसा. या निवडणुकीतला सर्वात मोठा चर्चेचा मुद्दा ठरला तो म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR. निवडणूक आयोगानं या प्रक्रियेअंतर्गत मतदार यादीतून तब्बल 91 लाख मतदारांची नावे कमी केली आहेत. हे प्रमाण एकूण मतदारांच्या 12% इतके आहे. आयोगाचं म्हणणं असं आहे की ही नावं बनावट होती, पण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याला भाजपचा कट असं संबोधलंय. विशेष म्हणजे ज्या जिल्ह्यांमध्ये TMC ची ताकद मोठी आहे तिथंच नावं जास्त प्रमाणात कापली गेल्याचा त्यांचा आरोप आहे. একটা বাড়ি থেকে শোনা যাচ্ছে যে কোনো ঘর থেকে আওয়াজ আসছে, কেউ বলছে রূপম দেহি জয়ং দেহি যশো দেহি দিশো দেহি या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. दुसरीकडे मतदानाचा टक्का पाहून सर्वच जण अवाक झाले आहेत. पहिल्या टप्प्यात 93% तर दुसऱ्या टप्प्यात 90% इतकं विक्रमी ऐतिहासिक मतदान झालं आहे. पण तज्ञांच्या मते ही एक सांख्यिकीय जादू असू शकते. मतदार यादीतून सुमारे 91 लाख एवढ्या मोठ्या संख्येने नावे जेव्हा कमी होतात तेव्हा मतदानाचा टक्का आपोआप वाढलेला दिसतो. पण हा वाढलेला टक्का सत्ताधाऱ्यांविरुद्धचा रोष आहे की त्यांच्या योजनांना दिलेली साथ? हाच खरा प्रश्न आहे. भाजपने यावेळेस आपली संपूर्ण ताकद दक्षिण बंगालमध्ये झोकून दिलेली दिसून आली. उत्तर बंगालमध्ये भाजप आधीच मजबूत आहे, पण जर त्यांना ममतांचा गड असलेल्या दक्षिण बंगालमध्ये आणि या मतदार समुदायात शिरकाव करता आला तर ममतांची वाट बिकट होऊ शकते. त्यातच लक्ष्मी भंडार सारख्या कल्याणकारी योजनांच्या जोरावर ममतांनी महिला वोट बँक जपण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र भ्रष्टाचाराचे झालेले आरोप आणि केंद्रीय यंत्रणांच्या कारवायांमुळे TMC ची प्रतिमा काही अंशी डागाळली आहे, ज्याचा फायदा भाजपला मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. बंगालचे एक्झिट पोल्स नेहमी चकवा देतात असं मानलं जातं. 2021 मध्येही अनेकांनी भाजप जिंकणार असं म्हटलं होतं, पण ममतांनी 215 जागा जिंकून सर्वांना धक्का दिला होता. यावेळेस मात्र परिस्थिती वेगळी आहे. काही सर्वे भाजपला विजयाच्या समीप दाखवत आहेत तर काही TMC ची बाजू वरचढ असल्याचं सांगत आहेत. तज्ञांच्या मते यावेळी कोणाला स्पष्ट बहुमत न मिळता त्रिशंकू विधानसभा देखील पाहायला मिळू शकते. शेवटी प्रश्न हाच होतो, ममता बॅनर्जी आपला बंगालचा किल्ला वाचवू शकतील का, की बंगालमध्ये यावेळेस कमळ फुलणार? हे चित्र लवकरच स्पष्ट होईल. उद्या संध्याकाळपर्यंत हे स्पष्ट झाले असेल. तुम्हाला काय वाटतं? यंदा बंगाल कोणाचं? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.